ही सत्य घटना आहे मध्य प्रदेशातील बुंदेलखंड विभागातील पन्ना जिल्ह्याच्या मुख्यालयापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बडखेरा गावातील। ही स्टोरी पुढे ऐकण्यापूर्वी कृपया आपला हा चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। वळूया व्हिडिओकडे। पुरुषोत्तमच्या लग्नाची योग्य वयाची संधी हुकली होती। तो 33 वर्षाचा झाला होता। त्याचे वडील पंडित सुक्कन पटेरिया त्याच्या लग्नाबद्दल खूपच चिंतित होते। ते शेती करत असत। त्यांची चिंता वाढण्याचे एक कारण असेही होते की मोठ्या मुलाचे लग्न होत नसल्यामुळे त्याच्या लहान 2 भावांचीही लग्नाची वये निघून जात होती। पुरुषोत्तमच्या लग्नासाठी त्याची आई आणि वडील दोघेही फारच चिंतित होते। ते नातेवाईकांच्या मदतीने त्याच्यासाठी वधू शोधून थकले होते। यामुळे पुरुषोत्तमही मानसिक तणावात राहू लागला होता। त्याच्या लग्नासाठी मुलगी न मिळण्याचे एक कारण त्याचे कमी शिक्षण होते। तो केवळ 10वी पर्यंत शिकलेला होता। त्यामुळे कोणीही मुलगी त्याच्याशी लग्न करण्यास तयार नव्हती। लॉकडाऊनच्या आधी मार्च 2020 मध्ये पुरुषोत्तम टिकमगड जिल्ह्यातील टिला गावात आपल्या एका नातेवाईकांकडे गेला होता। तिथे त्याची भेट गावातील मुन्ना तिवारीशी झाली। बोलण्याच्या ओघात पुरुषोत्तमने मुन्ना तिवारीला सांगितले, तिवारीजी, माझे वडील माझ्या लग्नाबाबत खूप चिंतित आहेत। तुमच्या ओळखीतील कोणी चांगली मुलगी असेल तर सांगा ना। मुन्ना तिवारी हसत म्हणाला, का नाही, वाटते तुझे नशीब उजळणार आहे। माझ्या एका नातेवाईकांमध्ये 30 वर्षाची एक मुलगी आहे, पूजा। ती अजून अविवाहित आहे। तुला इच्छित असेल तर मी तिच्याबद्दल बोलू शकतो का? पुरुषोत्तम उत्साहाने म्हणाला, अहो तिवारीजी, यामध्ये विचारण्याचे काय आहे? आजच तिच्या आईशी बोला ना। मुन्ना तिवारी म्हणाला, तिचे वडील आता हयात नाहीत। याच कारणामुळे तिचे लग्न होत नाही आहे। मी प्रयत्न करून पाहतो। जर तुझी गोष्ट जमली तर खूप चांगले होईल। मग तिच्या आईशी बोलून टाका ना, पुरुषोत्तमने सुचवले। तिवारी म्हणाला, नाही, थेट तिच्या आईशी बोलणे योग्य ठरणार नाही। आधी तिच्या कुठल्या नातेवाईकांशी चर्चा करून तुझ्याबद्दल चांगली माहिती तिला पोचवली पाहिजे। आता प्रश्न असा आहे की तिच्या घरच्यांसमोर तुझी आणि तुझ्या कुटुंबाची स्तुती कोण करू शकेल? पुरुषोत्तम म्हणाला, जसे तुम्हाला योग्य वाटेल, पण लवकर काहीतरी करा। तिवारी म्हणाला, ठीक आहे, होळी झाल्यावर मी प्रयत्न करतो। जसे मुन्ना तिवारीने सांगितले होते तसेच त्याने केले। होळीच्या दुसऱ्या दिवशी तो पूजा आणि तिची बहीण भागवती मिश्रा यांना घेऊन सुक्कन पटेरियांच्या घरी गेला। पूजा, जी पुरुषोत्तमची होणारी वधू होती, तिला समोर पाहून तो आश्चर्यचकित झाला। त्याने मुन्ना तिवारीकडे पाहिले। तिवारी हसत म्हणाला, शुभ कार्यात उशीर करू नये। सुक्कन पटेरियांची पत्नी आनंदाने हरवून गेली। तिने आपल्या नवऱ्याला सांगितले की लवकरात लवकर लग्न ठरवून टाका। त्यानंतर त्यांनी पूजा हिच्या गोदेत नारळ, कपडे, फळे आणि मिठाई ठेवून शगुन दिला। पुरुषोत्तमने पूजाला अंगठी घालून साखरपुडा केला आणि तिच्या हातात काही पैसे ठेवले। साखरपुडा करण्यापूर्वी मुन्ना तिवारीने स्पष्ट सांगितले होते की पूजाचे वडील हयात नाहीत आणि तिच्या घरच्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही। त्यामुळे लग्नाचा सर्व खर्च वरपक्षालाच करावा लागेल। सुक्कन पटेरिया यांनी मुलीच्या घरच्यांच्या सर्व अटी मान्य केल्या। साखरपुडा होताच पुरुषोत्तमने आपल्या नव्या संसाराच्या गोड स्वप्नांमध्ये रमायला सुरुवात केली। जेव्हा त्याने पूजाला पाहिले होते तेव्हाच त्याच्या मनात आनंदाचे फुलझाड उगवले होते। तो तिच्यासोबत एका नवीन जीवनाची सुरुवात करण्याच्या विचारात होता। लवकरच सरकारने कोरोना लॉकडाऊन लागू केला आणि पुरुषोत्तमचा आनंद पुन्हा धुळीला मिळाला। त्याला अनलॉक होण्याची वाट पाहावी लागली। शेवटी मे 2020 मध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि प्रशासनाने मर्यादित लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यांना परवानगी दिली।
घरच्यांच्या संमतीने 29 मे 2020 रोजी लग्न ठरले. 28 मे रोजी पूजा आणि तिची बहीण भागवती आशा दीक्षित यांच्या घरी बडखेरा गावात पोहोचल्या. आशा दीक्षित पुरुषोत्तमची बुवा होती. 29 मे रोजी फक्त 10-12 लोकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने पूजा आणि पुरुषोत्तमचा विवाह सोहळा पार पडला. सुक्कन पटेरिया यांनी आपल्या सुनबाईसाठी सोन्या चांदीचे दागिने दिले. दुसऱ्या दिवशी पूजासोबत आलेल्या तिच्या बहिणीने म्हणजेच भागवतीने आपल्या गरिबीचे कारण सांगत सुक्कन पटेरिया यांच्याकडून 60,000 रुपये घेतले. सुक्कन पटेरिया यांनी सहजपणे पैसे देण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना भावी सुनेच्या कुटुंबाला मदत करणे योग्य वाटले. लग्नानंतर घरात पारंपरिक विधी पार पडत होते. पुरुषोत्तम आपल्या पहिल्या रात्रीची आतुरतेने वाट पाहत होता. रात्री सर्व पाहुणे झोपल्यावर तो आपल्या फुलांनी सजवलेल्या खोलीत गेला. पण पूजाचा प्रतिसाद त्याच्या अपेक्षेप्रमाणे नव्हता. ती त्याच्या प्रेमळ स्पर्शानेही उत्साहित नव्हती. 5 दिवसांनी पूजा अचानक घरातून गायब झाली. तिच्यासोबत दागिने आणि रोख रक्कम पैसाही गहाळ झाला. सत्य बाहेर आले तेव्हा सगळे हादरले. पूजाचे खरे नाव इंद्रा यादव होते आणि ती एक लुटेरी वधू होती. पोलिसांनी भागवती ठाकूर उर्फ भग्गो आणि तिच्या सहकाऱ्यांना अटक केली. तपासात उघडकीस आले की टोळी फसवणुकीसाठी बनावट आधार कार्ड वापरत होती. त्यांनी आत्तापर्यंत 21 ठग्यांचे गुन्हे केले होते. पोलिसांनी 14 ते 25 लाखांचा ऐवज जप्त केला. ही घटना अशा लोकांसाठी धडा आहे जे कोणतीही चौकशी न करता घाईघाईने विवाहाचे निर्णय घेतात. व्हिडिओ कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.